नक्कीच जास्त मला फ्रेश पिल्याने काय होतं किंवा फ्रेश हे काय आहे, तर नक्कीच त्यांनी टिकून राहा आणि ऐकून घ्या. तर फ्रेश एनर्जी ड्रिंक सगळेजण रोज दिवसाची सुरुवात आपली फ्रेश एनर्जी ड्रिंक पासून होते, बरोबर ना? कोणाकोणाची होते? सगळ्यांची होते ना. एनर्जी ड्रिंक लाईन पिलात तर वर्कआउट होईल का बरं? आता वर्कआउट मध्ये सगळ्यांनी एनर्जी ड्रिंक पिलं. खतरनाक एनर्जी आणि टेस्ट खतरनाक, सगळ्या गोष्टी आपल्याला अमेझिंग मिळतात. अमेझिंग अफ्रेश मधून. अफ्रेश मध्ये 8 फ्लेवर आहेत. ओके. 8 फ्लेवर मध्ये काश्मीरी कावा हा फ्लेवर फक्त आहे तो 40 mg आहे. बाकी सगळे फ्लेवर हे 50 mg आहेत. आणि काश्मीरी कावा हा सुंदर टेस्ट आहे. म्हणजे जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे काश्मीरी कावा फ्रेश मध्ये. जास्त घेतलं जातं काश्मीरी कावामध्ये. डझंट मॅटर की त्याच्यात 10 ग्रॅम फ्रेश कमी आहे. तर नैसर्गिक कॅफेन आहे. गुड कॅफेन. कॅफेनचं प्रमाण शरीरामध्ये असावं आणि त्यातलंच गुड कॅफेन हे अफ्रेश देतं. आणि आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी त्याच्या थ्रू येते. प्रत्येक सर्विंग म्हणजे प्रत्येक ग्लासमध्ये 40 mg कॅफेन मिळतं आपल्याला. म्हणजे एक ग्लास आपण जेव्हा फ्रेशचा पितो तेव्हा 40 mg कॅफेन मिळतं. आणि सुंदर असं आपल्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी येते ती फ्रेश एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने येते. आणि वर्ल्ड नंबर 1 एनर्जी ड्रिंक म्हणून याला ओळखलं जातं. तर सगळ्यांनी फ्रेशची टेस्ट प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये घ्या. जेणेकरून तुम्ही इतरांना सांगताना सांगू शकता की याच्यामध्ये हा फ्लेवर आहे. चहामध्ये फ्लेवर ऍड करू शकत नाही, बरोबर ना? पण अफ्रेशमध्ये खूप सारी 8 फ्लेवर आहेत. आणि ते फ्लेवर घेतल्याने अजून जास्त वेगवेगळ्या टेस्ट घेतल्याने खूप सुंदर अशी एनर्जी बूस्ट होते. तर फायदे बघा, अफ्रेशची ऊर्जा वाढवते म्हणजे आपली एनर्जी वाढते. पाहिलं ना सगळ्यांनी वर्कआउट मध्ये एक गुड अफ्रेशचं पिलं. कलर डाऊटफुल आहे, मी आता पिऊन झाले तेव्हा मला कलर डाऊटफुल आहे पण काम पॉवरफुल आहे. कारण डझंट मॅटर कलर कोणता आहे, कलर कसा आहे त्यापेक्षा त्या पिल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत ते खूप गरजेचे आहेत. ऊर्जा वाढवते. मेंटल फोकस म्हणजे आपल्या मेंदूला अलर्टनेस, क्विक मध्ये आपला मेंदू फास्ट मध्ये काम करायला चालू करतो. एकच सेकंड. सॉरी, मुलाचं कॉलेज असल्यामुळे तो आलाय. तर आपलं मेंटल फोकस आणि अलर्टनेस वाढवतो. म्हणजे शरीराला एक प्रकारचा अलाराम द्यायचं काम फ्रेश करतं. मोबाईलमध्ये अलाराम लावून आपण उठतो तसं शरीराला अलाराम हा फ्रेश एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून मिळतो. थकवा कमी येतो. बऱ्याच सदस्यांना जाणवलं असेल बघा. फ्रेश घेतल्यानंतर थकवा येत नाही, दिवसभर एनर्जेटिक राहतो. आपण सांगतो कॉलवरती ज्यांचे ज्यांचे रिझल्ट आले ते सगळेजण सांगतात फ्रेश घेतल्यानंतर खूप छान वाटतं आणि दिवसभर एनर्जेटिक वाटतं. कधी आपल्याला असं वाटलं की मला थकल्यागत होते, इम्युनिटी पॉवर लो होते, तर 100% तुम्ही अफ्रेश घेऊ शकता. दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. आणि खूप चांगल्या पद्धतीचं कॅफेन असल्यामुळे टेन्शन घेऊ नका. चहा, कॉफी आणि दुसरे काही पेय आहेत त्याला रिप्लेस नक्कीच करू शकतो. कारण चहा कॉफी मध्ये जे कॅफेन आहे ते गुड कॅफेन नाहीये. अफ्रेश मध्ये गुड कॅफेन आहे. त्यामुळे ते चहा आणि कॉफीला अमेझिंग असं एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून रिप्लेस करू शकतं. आणि लो कॅलरी चहा घेतल्यानंतर 200 ते 250 कॅलरी आपल्या पोटात जातात. पण एक ग्लास जेव्हा आपण फ्रेश घेतो तर 4 ग्रॅम कॅलरी आपल्या पोटामध्ये जातात. तर ठीक आहे ना, म्हणजे 4 ग्रॅम कॅलरी इट्स ओके. बर्निंगची प्रोसेस खूप छान होऊ शकते. पण चहा घेतला तर 200 कॅलरी जातात. तर त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. आणि चहा पिल्यानंतर कोणी वर्कआउटही करू शकत नाही. झोपून घेतात, बरेचसे सदस्य निवांत बसतात. चहा जो काही आहे तो रिप्लेस करू शकतो अफ्रेशला. आणि तुमच्यामध्ये खूप सारे चेंजेस अफ्रेशला आणतं. आणि नक्कीच वेट मेंटेन ठेवण्यासाठी मदत करू शकतो. वेट मेंटेन करतं म्हणजे काय, तुम्हाला असं वाटेल की मग अफ्रेश घेतल्यानंतर वजनही कमी होतं, असं काही होत नाही. अफ्रेश हे वेट मेंटेनिंगसाठी असतं. ग्रीन टी टाईप आहे. तर नक्कीच बॉडी मधली घाण डिटॉक्सिन करतं. घाम येतो आपल्याला फ्रेश पिल्यानंतर. तर खूप सुंदर फ्लेवर आहेत, नक्की ट्राय करा. आणि इतरांनाही सजेस्ट करा. फ्रेश एनर्जी ड्रिंकचे ज्या सदस्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ज्या सदस्यांना असं वाटतं की मला लो फील होतं, ज्या सदस्यांचा चहा सुटत नाही, त्यांना नक्कीच सजेस्ट करा फ्रेश एनर्जी ड्रिंक. थँक्यू सो मच.